DMERची जी सेकंड लिस्ट लागलेली आहे, तर त्या सेकंड लिस्टचा कट ऑफ किती गेला, समजा ओपनचा, SC ST OBC प्रत्येक कॅटेगरीचा, NTB CDचा, विजेचा, SBचा, त्याच्यानंतर त्यातले जे समांतर आरक्षण होते, स्पोर्ट, पॅप, अर्थक्वेक, वुमन्स रिजन यांचा कट ऑफ किती गेला, दिव्यांगचा, ऑर्फनचा, नॉट जॉईनचा किती गेला, किती जागा भरल्या, त्या जागा कशा डिवाईड झाल्या, त्याच्यानंतर ओपन पार्ट टाईमच्या जागा कशा कन्वर्ट झाल्या की नाही, त्या कशा डिवाईड झाल्या, किती भरल्या, कुठे भरल्या. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक एक ना एक जागेचं मी कॅल्क्युलेशन प्रॉपर करून दाखवणार आहे की जागा डिवाईड कशा झाल्या, किती झाल्या आणि त्यांचा कट ऑफ किती गेला. ठीक आहे, मी कुठल्या व्हिडिओला कधीच म्हणत नाही की तुम्ही लास्टपर्यंत बघा, प्रॉपर बघा. ठीक आहे, तुमची मर्जी, बघू वाटलं बघा, नाही बघा, पण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन इतकं किचकट आहे की थोडं ते समजणार नाही. तुम्ही ते प्रॉपर स्टार्टपासून बघितलं तुम्हाला समजेल की मी एक एक एक्सप्लेन करून सांगेल तुम्हाला की ही एक ना एक जागा कशी गेली आणि कुठे गेली. ठीक आहे, तर तुम्हाला बघायचं असेल तर प्रॉपर बघा, तर समजेल तुम्हाला ते कॅल्क्युलेशन. सगळ्यात आधी तुम्हाला टोटल जागा सांगतो मी किती होत्या, 3974 ADMRच्या, त्याच्यानंतर आयुषच्या 146 आणि मानसिक आरोग्य केंद्राच्या, अशा मिळून टोटल 4123 जागेसाठी आपली भरती झाली होती. हे फर्स्ट लिस्टचा मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला होता. ओपनचा किती गेला कट ऑफ, लास्ट SML वगैरे हे बघितलं असेल मी, तुम्ही SCचा वगैरे कॅटेगरीज टाकलं होतं. आता मी एका कॅटेगरीचं एक्सप्लेन करतो, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही एकत्र कंपाईल करून. ठीक आहे, सगळ्यात पहिलं हे ओपन. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही मी एकाच पेजवर, मी म्हणलं होतं की तुम्हाला पेपरवर, मी लास्ट लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं, एका पेपरवर तुम्हाला प्रॉपर समजेल. हे बघा, हे फर्स्ट लिस्ट, हे सेकंड लिस्ट. ठीक आहे, हे ओपनचं सांगतो मी, फक्त आता एक कॅटेगरी एक्सप्लेन करतो मी. ओपन, तर ओपनचे सर्वसाधारण बघा, मी नंतर ते जागा कशा आल्या, कशा डिवाईड झाल्या ते पण सांगणार. सर्वसाधारण 665 जागा होत्या ओपनमध्ये, फर्स्ट लिस्टमध्ये 665ला 665 भरल्या, एक पण जागा शिल्लक नव्हती. लास्ट 1359 हा SML लास्ट कट ऑफ गेलेला आणि त्याचा कट ऑफ होता 140.40 मार्कला फर्स्ट लिस्ट क्लोज झाली ती. आता सेकंड लिस्टमध्ये बघा, 665 जागा भरल्या होत्या, त्याच्यामुळे 0 जागा व्हॅकंट नव्हत्या, तरी पण 89 जागा भरल्या गेल्या. ठीक आहे, सेकंड लिस्टमध्ये तरी पण 89 जागा भरल्या गेल्या. मी नंतर प्रत्येक जागा एक्सप्लेन करतो कशी आली, कुठं गेली. ठीक आहे, तर सेकंड लिस्टमध्ये आता कट ऑफ गेलेला आहे की 89 जागा भरल्यानंतर 2009 लास्ट SML आणि 137.06ला जनरलचा कट ऑफ लागलेला आहे सेकंड लिस्टमध्ये. त्याच्यानंतर महिला 603 जागा होत्या, 603 भरल्या होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, जागा शिल्लक नव्हत्या. 1304 SML होता लास्ट आणि 140.40ला कट ऑफ गेला होता. जर 603ला 603 भरल्या, व्हॅकंट 0 होत्या, तर सेकंड लिस्टला पण व्हॅकंट 0 नव्हत्या, तरी पण 32 जागा भरल्या. ठीक आहे, कशा भरल्या मी सांगतो, प्रत्येक जागा एक्सप्लेन करतो तुम्हाला. कट ऑफ गेला 1996 लास्ट SML होता आणि 137.06 सेकंड लिस्टचा कट ऑफ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट हे माजी सैनिकमध्ये माजी सैनिकमध्ये 3 कॅन्डिडेट मिळाले होते त्यांना फर्स्ट लिस्टलाच. 301 जागा होत्या, 298 शिल्लक होत्या, 17,987 लास्ट SML, 106.10ला कट ऑफ गेला होता, 298 जागा शिल्लक होत्या. माजी सैनिकच्या सर्व जागा शिल्लक आहेत, 298. ठीक आहे, त्या जशाच तशा शिल्लक आहेत. त्याच्यानंतर पदवीधर पार्ट टाईमच्या 201 जागा होत्या, तर 201 जशाच तशा शिल्लक होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, एकही जागा भरली नव्हती. त्या 201ला 201 जशाच तशा सेकंडमध्ये शिल्लक दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर 201 पैकी 2 कॅन्डिडेट त्यांना मिळाले. आता कसे मिळाले, कुठून मिळाले ते DMRला माहीत. ठीक आहे, पार्ट टाईम तर कोणी नाही, पण काय माहीत त्यांनी काय केलं, ते मिळाले त्यांना. ठीक आहे, जे कोणी असतील, तर हे त्यांचे SML 24,914 आणि 26,337 हे 2 कॅन्डिडेट त्यांना पार्ट टाईमचे मिळाले, तर त्यांचा कट ऑफ गेलेला आहे 97.37. ओके, तर आता 201 पैकी 2 जागा गेल्या, तर 199 जागा शिल्लक राहिला पाहिजे. तर त्या 199 पैकी पण 30 जागा गेल्या आणि 169 जागा शिल्लक राहिल्या. ठीक आहे, आता त्या कुठं गेल्या, कशा गेल्या ते पण मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आधी पहिलं कट ऑफ बघा. त्याच्यानंतर खेळाडूच्या 101 जागा होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, 82 भरल्या, 19 शिल्लक होत्या. 32,308पर्यंत त्यांचा कट ऑफ SML लास्ट SML होता, 90.96 कट ऑफ गेलेला. सेकंड लिस्टमध्ये 19 जागा शिल्लक होत्या, तर 19ला 19 जागा कन्वर्ट केल्या, जागा शिल्लक नाहीत आता. ठीक आहे, स्पोर्टच्या जागा संपल्या. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 101 होत्या, 95 जागा भरल्या होत्या, 6 जागा शिल्लक होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, 15,589पर्यंत SML गेलेला आणि लास्ट कट ऑफ गेलेला 108.78. ठीक आहे, तर त्या 6 जागा शिल्लक होत्या, त्या 6 जागापैकी आता इथं 26 भरल्या गेल्या प्रकल्पग्रस्तमध्ये. ठीक आहे, आता त्या कशा भरल्या गेल्या,
तर आधी सांगितलं होतं प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तच्या जागा ह्या एकमेकाला देतात. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तच्या जागा ह्या एकमेकाला देतात. जर हा कॅन्डिडेट नसेल तर त्याला देतात. तर खाली बघा मी दाखवले तुम्हाला भूकंपग्रस्तच्या ह्या 20 जागा शिल्लक राहिल्या होत्या. तर ह्या 20 जागा वर ह्याच्यामध्ये ॲड झाल्या, वर ह्यांना दिल्या प्रकल्पग्रस्तला. भूकंपग्रस्तच्या ज्या 20 जागा शिल्लक होत्या त्या, ठीक आहे. त्याच्यामुळं 26 जागा भरल्या गेल्या ह्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तमध्ये, ठीक आहे. हे बाण दाखवला मी खालून वर असा, म्हणजे ह्या 20 जागा वर दिल्या त्यांना, ठीक आहे. चला, भूकंपग्रस्तच्या 39 जागा होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, 19 भरल्या, 20 शिल्लक होत्या. हा त्यांचा फर्स्ट लिस्टचा 31,822पर्यंत आणि कट ऑफ गेलेला होता 91.80पर्यंत. ह्या 20 जागा शिल्लक राहिल्या होत्या. आता ह्या 20 जागा फर्स्ट लिस्टमध्ये शिल्लक राहिल्या, तर ह्या 20 जागा काय केल्या सेकंड लिस्टमध्ये याला दिल्या, प्रकल्पग्रस्तला दिल्या. त्याच्यामुळं प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ किती गेलेला आहे आता सेकंड लिस्टला 23,541 आणि मार्क्स 100.15, ठीक आहे. हा लास्ट कट ऑफ आहे आणि हा SML नंबर आहे, ठीक आहे. तर इथपर्यंत त्यांचा कट ऑफ गेला आहे. तर असं टोटल जागा इतक्या भरलेल्या आहेत. आता याच्यामध्ये बघा हे कॅल्क्युलेशन सांगतो मी. आता ह्या सर्व जागा भरल्या कशा गेल्या, हे 89, हे 32, हे 19 जे काय असेल ते, ठीक आहे. याच्यामध्ये आता ह्या 89 जागा कुठून आल्या, तुम्ही जर लिस्ट बघितली तर तुम्हाला लिस्टमध्ये दिसेल की टोटल 720 ओपन कॅन्डिडेट भरले गेले 720पर्यंत, ठीक आहे. आता हे 720 आले कुठून, जागा तर 665च होत्या, ठीक आहे. 720 - 665 केलं तर हे 55 एक्स्ट्रा आले. आता हे 55 कुठून आले, तर हे 55 बघा, त्याचं पण मी इथं कॅल्क्युलेशन करून दाखवलं तुम्हाला. हे 55 कुठून आले, तर त्याच्यापैकी ह्या जे 19 होत्या त्या AGSP म्हणजे अगेन्स्ट पोर्ट पर्सन, ह्या ज्या 19 जागा शिल्लक राहिल्या होत्या त्याला काय केलं, अगेन्स्ट पोर्ट पर्सनमध्ये भरल्या. आता जागा शिल्लक 0 आहेत, ठीक आहे. ह्या जागा संपल्या. तर ह्या 89मध्ये ह्या सर्व जागा, ह्या 19 कुठे गेल्या, ह्या 89मध्ये गेल्या, ठीक आहे. ते 89 कसं आलं ते सांगतो तुम्हाला, ठीक आहे. त्या 89पैकी हे 55, हे 19 जागा ह्या 89मध्येच गेल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर 36 आहेत जे विदाऊट रिमार्क आहेत, ठीक आहे. तुम्ही लिस्ट काढून बघा, त्याच्यामध्ये कुठलाही रिमार्क दिलेला नाही, फक्त ओपन 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 असं लिहिलेलं आहे. तर हे विदाऊट रिमार्कवाल्या 36 आहेत. आता हे पण मी एंडला तुम्हाला सर्व सांगेन की हे विदाऊट रिमार्क काय आहे, कशा आल्या आणि कशा डिवाईड झाल्या, ठीक आहे. तर विदाऊट रिमार्कवाल्या 36, अशा टोटल 55 होत्या, ठीक आहे. प्लस आता ओपन नॉट जॉईन जे फर्स्ट लिस्टमध्ये ज्यांना ऑर्डर मिळाली आणि ते कॅन्डिडेट जॉईनच झाले नाहीत, तर असे कॅन्डिडेट होते ओपनमध्ये 34. तर ते पण कुठं गेल्या, ओपनमध्येच गेल्या, ठीक आहे. तर असे हे 55 + 34 ह्या मिळून झाल्या किती, 89. तर टोटल झाल्या 89 जागा ह्या ओपनमध्ये, ह्या 89 जागा अशा आल्या, समजलं. 720 पर्यंत भरले गेले, 665 जागा होत्या, तर 55 एक्स्ट्रा होते. हे 55 कसे आले, 19 पोर्ट पर्सन अगेन्स्टमध्ये, 36 विदाऊट रिमार्क आणि नॉट जॉईनचे त्याच्यात ॲड झाले 34, असे मिळून 89. तर हे 89 जागा म्हणजे जागा 0 असताना पण सेकंड लिस्टमध्ये 89 जागा एक्स्ट्रा भरल्या. त्या कशा भरल्या त्याचं कॅल्क्युलेशन मी सांगितलं, ठीक आहे. तर कट ऑफ गेलेला आहे जनरलचा 137.06, हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता वुमन्समध्ये, वुमन्स रिझर्वेशनमध्ये पण 0 जागा शिल्लक होत्या, तरी पण 32 भरल्या. ह्या 32 कुठल्या, तर ह्या 32 पण नॉट जॉईन आहेत, ठीक आहे. तर त्या 32 पण नॉट जॉईन आहेत, ज्या ओपनच्या फिमेल होत्या कॅन्डिडेट, ज्या जॉईन झाल्या नाहीत, ठीक आहे. हे मी तर लास्टला लिहिलेलं आहे कॉर्नरमध्ये, ठीक आहे. याच्यामुळे दिसत नसेल आता तुम्हाला. तर ओपन WNJ केले मी शॉर्टमध्ये, याचा अर्थ ओपन वुमन्स रिझर्वेशन नॉट जॉईन, त्या जागा आहेत 32. तर हे 32 जागा कुठून आल्या, हे मी तर लिहिले. तर त्यांचा कट ऑफ गेलेला आहे 137.06. कळालं हे 32 जागा कुठून आल्या. याच्या व्यतिरिक्त आता ज्या पण जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्याच्यापैकी अगेन्स्ट हँडिकॅप आणि ऑर्फन, आता ऑर्फन आणि हँडिकॅपला जागा किती गेल्या, तर टोटल ऑर्फन आणि हँडिकॅपला ओपनच्या 30 जागा गेल्यात. आता ह्या 30 जागा गेल्या कुठून आणि कशा गेल्या, तर आपली जी लिस्ट लागलेली आहे सेकंड लिस्ट, त्याच्यामध्ये बघा ही आपली सिलेक्शन लिस्ट, ह्याच्यामध्ये पण त्यांनी क्लिअरली मेन्शन करून दिलं. तर एकदम लास्टला, एकदम शेवटी लास्टला बघा, हा पॉईंट वाचा. टिप, अधिपरिचारिका या पदाकरिता रिक्त पदे तातडीने भरण्याकरिता खुला व सामाजिक आरक्षण पदे भरण्यात आलेले आहे. सदर पदे भरताना दिव्यांग प्लस अनाथ म्हणजे समजा हँडिकॅप प्लस ऑर्फन, म्हणून मी त्याला H/O असं शॉर्टमध्ये जिथं लिहिले मी, हँडिकॅप प्लस ऑर्फन, ठीक आहे. संबंधित सामाजिक प्रवर्गातून दर्शवण्यात आलेली नाहीत, म्हणजे ते सेपरेट त्यांचं दाखवलं होतं. त्याच्यामुळं दिव्यांग व अनाथ आरक्षणाची पदे भरताना समांतर आरक्षणाच्या खेळाडू व अंशकालीन, ठीक आहे, खेळाडू व अंशकालीन त्या सामाजिक प्रवर्गातून भरण्यात आलेले आहे. म्हणजे जे हँडिकॅप आणि ऑर्फन
ठीक आहे. हँडिकॅप आणि ऑर्फनचे मी त्याला शॉर्टमध्ये H_O असं लिहितो आहे. हँडिकॅप आणि ऑर्फनचे जे पद आहेत ते कुठल्या पदात कुठल्या जागा घेण्यात आलेल्या आहेत त्यांना? खेळाडू स्पोर्ट्सच्या प्लस पार्ट टाईमच्या. ठीक आहे, स्पोर्ट प्लस पार्ट टाईमच्या. तर यांच्या जागा ज्या आहेत त्या कुणाला भरल्या गेल्या? हँडिकॅप आणि ऑर्फन ह्या कॅन्डिडेटला देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. तर ह्या पण जागेचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर ओपनमध्ये या 30 जागा तिथल्या गेल्या. ठीक आहे, या ओपनमध्ये 30 जागा तिथल्या गेल्या. म्हणून मी इथे बघा हे 199 जागा ज्या पार्ट टाईमच्या शिल्लक होत्या त्याच्यातल्या -30 केल्या मी, म्हणजे 169 जागा पार्ट टाईमच्या ओपनमध्ये शिल्लक राहिल्या होत्या. कळालं मी -30 का केलं होतं? तर ह्या 30 जागा ओपन आणि हँडिकॅपचे जे आहेत त्यांना दिल्या. मी त्याचा पण सेपरेट कट ऑफ आणि सेपरेट लिस्ट त्याची पण दाखवेल. मी आता फक्त ओपन दाखवतोय तुम्हाला. मी प्रत्येक कॅटेगरीचं एक ना एक जागा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो कुठं गेली. ठीक आहे. तर आता ज्यांच्या डोक्यात होतं की ओपनच्या आहेत तर ठीक आहे, ह्याच्यातून 30 मायनस करा, 169 आहेत. आता त्या पण जागा कशा गेल्या आणि कुठं गेल्या मी सांगतो. मी तुम्हाला आत्ताच सांगतो की पार्ट टाईमच्या ओपनच्या जागा मिळणार नाहीत, त्या ऑलरेडी भरल्यात. आता त्या कशा भरल्यात ते पण दाखवतो. ठीक आहे, हे 30 गेले, आता 169 राहिल्या. ओके, कळालं 30 कुठं गेल्या? ह्या अगेन्स्ट हँडिकॅप आणि ऑर्फनमध्ये गेल्या. त्यांची पण सेपरेट लिस्ट दाखवतो मी, कशा गेल्या कुठं गेल्या, त्यांचा SML किती, कट ऑफ किती. ओके, तर हे झालं ओपनचं. तर ओपनच्या प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ मी एक्सप्लेन केलेला आहे इथं, तर तुम्हाला प्रत्येकाचा दिसेल. ओके, आता नेक्स्ट कॅटेगरी बघू आपण. मी व्हिडिओ तोडून बनवत आहे, कारण मला पण तो एडिटला खूप प्रॉब्लेम येईल, इतका मोठा मला पण एडिट नाही करता. मी तोडून बनवतो आहे. ठीक आहे, तर प्रत्येक कॅटेगरीचं मी एक एक्सप्लेन करेन, एक दोन कॅटेगरीचं. ओके, आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघू आपण.